श्री गणेशाय नमः. जय जय जी वासुदेवा. वासना द्वा वासुदेवा, माया अवयवा म्हणून तू ते माधवा. सगुण स्थिती विराजे हे चक्रचाळका यदुपती. वदवी आता रसाळ युक्ती, जेने श्रोते आनंद पावती. नवरसांते वेधुनिया, मागिले अध्यायी भर्तरीनाथ. अवंतिके आला व्यवसायते, तेही ते जननादी पाळन. यथाश्रुत वदविले महाराजा, या परी पुढे कथा गहन. वदवी नवरसा सुढाळपण, ऐसे वदता रुक्मिणी रमण. संतोष चित्ती झाला तरी आता श्रोती. कथा स्वीकारा श्रवणार्थी, व्यावसायिक घेऊनी भर्तरी प्रती. अवंतिकेसी पातले परी ग्रामाजवळी. करीते झाले शिबिरस्थळी, रचोनी गोन्या कनफट सकळी. शिबिरावरी विराजले, ऐसे परी व्यावसायिक. उतरते झाले स्थायिक, तो अस्ताचळा गेला अर्क. व्यावसायिक मिळाले अग्नी पेटवुनी एका ठाई. शके घेती व्यावसायी, तो निकट येऊनी जंबुकमही. कोल्हाळ केला परी स्वभाषेत. बोलते झाले जंबुक समस्त, व्यावसायिक हो या स्थितीत. बैसू नका सावध व्हा, तुम्हावरी आहे थोडी. महातस्कर बळी प्रौढी, द्रव्य हरुणी नेतील तांतडी. सावध होऊनी बैसारे, ऐसे जंबुक बोलता वाणी. भर्तरी एकता झाला कानी, एकताची विचार अंतकरणी. करिता झाला महाराजा, मनात मने व्यावसायिक अन्न. आपण करिता हो भक्षण, तरी याते श्रुत करुण. उपकारांते सारावे, की मातेचा उपकार. जैवी फेडितसे खगेंद्र, देवी व्यावसायिकांचा उपकार. जंबुकाचे भाष्य तेची रीती सांगावे. मग म्हणे सकळ व्यावसायिका, तुम्ही असावध राहू नका. तस्कर धाड घालू आले एका, येत आहेत तुम्हावरती. म्हणती कळले कशावरून, तरी जंबुक बोले स्वभाषेवरून. भुंकत तरी भाषा मज कळून, येत आहे महाराजा. तरी मी तुमचे भक्षिले अन्न, म्हणून वदलो गुप्त न ठेवून. ऐसे बोले भर्तरी वचन, विश्वासा ते दाटले. मग ते व्यावसायिक जन, नाना शस्त्रे करुणी धारण. बैसते झाले सावधपण, काष्टवनी यजुनिया. पोटी घालुनी माल भारती, सावध पहारे देती भोवती. तो तस्कर धाडी शतानुशती, येऊनिया पोचले परी व्यावसायिक परम. झुंजार ब्रीददायिक, यंत्र घाये तस्कर सकळीक. जर्जर केले सर्वस्वी, परम जर्जर तस्कर होता. मग वित्ताची सोडूनी वार्ता, पळते झाले शस्त्रघाता. सहावेना शस्त्रघात, असो तस्कर शतानुशते. पळून गेले शस्त्रघाते, मग निवारण होऊन हडबडत. बैसले शांत व्यावसायिक, शांत होऊनी भर्तरियासी. घेऊनी बैसले मंडपासी, परी सावधपणी लोटलिया निशी. दीड प्रहर राहिली दीड प्रहर रात्र. पुन्हा जंबुक येऊनी येत, भुंकती सर्व मंडळासहित. व्यावसायिक ऐकती परी भर्तरीती. पुन्हा पुसती प्रश्न उगते, की पुन्हा जंबुक येऊनी येते. काय बोलले ते सांग. ऐसे बोलता व्यावसायिक, सांगता झाला वरदायक. म्हणे आता कोल्हे भुंके, वदले आहेत ते एका. तरी उत्तर दिशेहून आता पांतिक, येत आहेत दक्षिणे जात. शिववरदी महासमर्थ, राक्षस जाणे असे तो. तयापाशी 4 रत्ने, असती तेजस्वी दैदिप्यमान. तरी त्याते येईल जो मारून, पूर्ण लाभ तो पावेल. परी तो लाभ म्हणाल केवता, तरी तयाचा रुधिर टिळा रेकिता. पावेल मग सार्वभौमता, अवंतिके माझे दक्ष तो. तरी त्याते यजुनी मरण, रुधिरे वस्त्र आणावे भरून. ग्रामद्वारी टिळा रेखून, विजय भाळी रेखावा. ऐसे भर्तरी बोलता त्याते, विक्रम नृप होता तेथे. एकताचे शस्त्री हाताते, कवळुनिया चालेला. या परी श्रोते कल्पना घेती, शिववरदे त्या दानवाप्रती. काय धन लाभले शिती, तेची कथानक सांगावे. मग कवी म्हणे तो दानव, पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व. चित्रमा गंधर्व तयांचे नाव, महाप्रतापी आगळा. तो सहज स्थिती कैलासपती, जाता झाला भावे मानसी. तो उमेसह द्युत कर्मासी, शिव बैसले खेळत. तो चित्रमा
गंधर्वनाथ येऊनी पोचला अकस्मात, तो उमेसहित उमाकांत, भावे करुणियान मेला. नमिता देखिले निळकंठे, मग आश्वासन देऊन सनिध नीट, विराजोनी गंधर्व भट. तुष्ट केला मानसी निकट गंधर्वा बैसोनी, खेळ खेळती दोघे जण, तो आंबेने खेळी डाव जिंकून. शिवावरी आणिला परी अक्षभास, द्विविध भासला उभयंतास, तेने करुणी प्रतिवादास, प्रवर्तली उभयंता. शिव म्हणे पडले 18, अंबा म्हणे पडले 12, ऐसा बोलण्यात फेरा उभयंतासी पडेला. मग ते उभय वदती विवादिता, गंधर्वा पुसती तेने शिवपक्ष धरुणी चित्ती. 18 पडले म्हणतसे, परी ते पोबारा खरेपणी, असता शोभली मृडानी. म्हणे गंधर्वा शिवपक्ष धरुणी, बोलतोसी ऐसे तू परी तव देही, असत्यवस्ती आहेस दृढ पाममती. तरी तू जाऊनी मृत्युशती, राक्षस रूपे वर्तशील. ऐसे बोलता दक्षनंदिनी, गंधर्व व्यापला कंपे करुणी. अंगी रोमांच उठवणी शिवचरणी लागला, म्हणे महाराजा चंद्रमौळी, तव पक्ष धरिता येणे काळी. मुखा लागली शाप काजळी, तरी आता काय करू. ऐसे म्हणूनी अश्रू भरून, आले उभय लोचन, तेने करुणी चित्ती प्रसन्न. पशुपाती दाटला, म्हणे चित्रमा गंधर्वनाथा, न करी शापाची सहसा चित्ता. पुढे सुरोचन गंधर्व महीपर्वता, शक्रशापे वर्तला की. वर्तला परी तयाशिती, पुत्र होईल तया प्रती. तया पुत्राचे निहाती, मुक्त होशील सुजाना. तो शस्त्र घाते राक्षस तनुते, तव प्राणांते करील विभक्त. एरी म्हणे लाभ त्यात, मज मारावया कायसा. शिव म्हणे तू ते मुक्त करिता, रुधिर टिळक रेखिता माता. तेने टिळक सर्व शोभता, माही भोगाते. तो चित्रमा गंधर्व बोलत, त्या पुत्रासी काय हे माहीत. तरी तो येऊनी मम विधाते, प्रवर्तले महाराजा. ऐसे ऐकुनी उमाकांत, म्हणे द्रुमिल अवतार. भर्तरीनाथ त्याचे मुखी होईल श्रुत. सुरोचना पुत्रासी ऐसे बोलता पंचानन, मग स्वस्थ झाले तयाचे मन. मग दिव्य देहा आश्रमी ठेवून, दानव देही अवतरला परी बळहीन. येत होता मार्गे करून, तो शस्त्र घेऊनी विक्रम. कानना प्रती प्रवर्तला, या परी अनिक श्रोते बोलती. सुरोचन गंधर्व महीवर्ती, शक्रशापे पातला निगुती. कैशा अर्थी ते वदावे, कवी म्हणे ओ एका वचन. अमरपुरी पाकशासन, सभेस्थानी सभा करुण. गांधर्वादिक बैसले, पुढे अप्सरा नृत्य करीती. नेटके हावभाव दाविती, तिलोत्तमा आणि मेनुका युवती. अर्क ज्योती लावण्ये, कैसी त्यांचे चांगुलपण. ग्रंथी किती करू वर्णन, तरी तयांचे स्वरूप पाहता मदन मूर्छागत होतसे. ज्या सभास्थानी नाट्य करिता, दाविती चमचमका समता. जयांचे नेत्र कटाक्ष पाहता, जपी तपी नाडती. मग मुनी येऊनी लुंगी कासुटी, सोडूनी धावती तयांचे पाटी. मग कैचे आचारण योग राहटी, होती कष्टी कंदर्पे. ऐसे गुण ज्ञान स्वरूप स्थिती, लावण्य तलिका चंद्रज्योती. नाट्य करीती ते सभेप्रती, वेधे चित्ती कंदर्भ. ते नाट्य करिता सुरपणी. सुरोचन गंधर्व पंचबाणी, अति वेदला निशिदनी. लाज सोडूनी तिज कारणे, परम वेदता पंचबाणी. देव सभेत मध्ये न गणुनी, एकांकी सभेत उठोनी. मेनकेंते स्पर्शितसे, धरुणी मेनकेचा हस्त. उच्च हस्ताने करी व्यक्त, ते पाहुनी शचीनाथ परमचित्ती शोभला. म्हणे सभास्थानी सोडूनी लाज, कवळीत रंभेत कामिक काजे. तरी हा ऐसा अधमध्वज, पदचित्त होओ का. जया ते न कळे रागरंग, हीन बुद्धी कामिक योग. तरी हा पतन पावो स्वर्ग, महागदर्भ होओ का. ऐसे बोलता पाकशासन, तत्काळ झाला तेथुनी पतन.
पतन होता सहस्त्रनयन तुष्ट केला स्तुतीने. म्हणे महाराजा अमरनाथा उशाप देवा माते आता. हे कर्म घडले असता परी क्षमा करावी जी. तू दयावंत प्रज्ञाराशी सदा कळवळा हृदयी पाळीसी. तरी पोटी घालून या अपराधासी क्षमादान ओपावे. तू माया मिले करू सहसा न गणी माझे अपराध लेशा. तरी तू दृष्टी समपियुषा मिरवी का मजवरी. ऐसे स्तुतीचे वदता वचन संतुष्ट झाला पाकशासन. म्हणे 12 वर्षी पुन्हा परतोन स्वस्थानाते येशील की. येशील परी कैसे कर्म मथुराधीश जो नरेंद्रोत्तम. जाते सत्यवर्मा नाम महिलागी मिरवितसे. तयाची कन्या लावण्यराशी सद्विवेकी पुण्यराशी. तिथे वरोनी कृत्रिमासी. विक्रमाते तो श्वावे तो विष्णू विक्रममूर्ती ऐसी. शोषक मिरवेल महिसी तो येता तव उदरासी. मुक्त होशील महाराजा पाहता विक्रमसुतांचे मुख. हरेल सर्व शाप दुःख मग भूलोकाते होऊन विन्मुख. स्वर्गलोकवासी होसी तू. ऐसे बोलता सहस्त्रनयन गंधर्व पावला तुष्टभान. जैसे मृत्यूवेळी पियुषपान लाभलेसे दैवाने. की अत्यंत दारिद्र्य झाल्यास प्राप्त दैवे मांदूस लाभ होत. की सरिता ओघी जात वाहत सांगडी हाता लागली. की परम दुष्काळी न मिळे अन्न भनंग रूप दावी दुरून. ते आपंगिले सुरभीने तैसे झाले गंधर्वी. असो मग तो सुरोचन तया झाले स्वर्गपतन. वायुचक्री मिथुळा कानन सेवेता झाला येऊन. परी तो येताची स्पर्शिता मही होऊनी गेला गर्द देही. मग रास पंक्ती कानन प्रवाही चरू लागे नित्यशा. तव त्या गावी कुल्लाळ कमठ उत्तम नामे असे सुबट. तो संचोरुनी कानन वाटे गर्द भाते शोधितसे. शोध शोधिता कमट कुल्लाळ देखिले गर्दभ मंडळ. त्या गर्दभात हा शापबळ गर्दभरूपी मिरवितसे. मग तेने हाकोनी गर्दभ समस्त नेता झाला सो सदनात. त्या जसवे गर्दभ त्यात कुल्लाळ शाळे गेला असे. गेला परी बहुदिवस त्या कुल्लाळग्रही असे. यावरी कमट तो सो सदनास दरिद्रांत पावला. तेने करून गर्दभ समस्त ओपिले परा घेहुनी चित्त. परी तो गर्दभ सो सदनात रक्षोनिया ठेविला. रक्षला परी एकटाद्वारी गर्दभ मनी विचार करी. एकांती एकट्या परी कमट कुल्लाळे ठेविला. मग रात्र पाहुनी 2 प्रहर कुल्लाळा ते बोले उत्तर. की सत्यवर्माची कन्या सुंदर करुणी द्यावी मजकांता. ऐसे दिनोदिन पुकारिता कमटकानी होय एकता. मग सदना बाहेर येऊनी तत्वता निज दृष्टीने विलोकी परी कोटे काही. पाहत्या प्रती वसत नाही. कोण बोलतो बोल प्रवाही तोही कोण कळेना. ऐसा होऊनी शाशंकित पुन्हा सदना माझी जात. तो गर्दभ पुन्हा पाचारुनी तया ते दारा द्यावी म्हणतसे. पुन्हा कमट येत परतोन पाहता बोले याचे वदन. परी गर्दभ बोलता ऐसे वचन हे तो कोणा कळेना. मग साशंकित होय चित्ती कोण बोले तो ग्रहाप्रती. संशय येत तया चित्ती उभा राहे कमट तो. कमट सन्मुख उभा असता गर्दभ विचार करी चित्ता. म्हणे भ्रांती फेडावी आता आपुलिया शब्दाची. मग कमटाजवळी पाचारून बोलता झाला गर्दभ वचन. म्हणे महाराजा संशय दारुण पाहता अससी किमर्थ तू. परी मी नित्य बोलता वाणी तू ऐकतोस कानी. तरी सत्यवर्माची मजनंदिनी करुणी देई ते भाजा. ऐसे गर्दभ बोलता वचन कमट खोंचे भय करुण. जरी हे ऐकले पराने तरी शिक्षा होईल आमुते. आहा रे प्रत्यक्ष गर्दभ तव मिसळू पाहसी सोयरानिव. मेरू मशक तेवी मानव समरंगन मिरविसी. कोठे राजा कोठे रजक
कोठे तू रे मागणार भीक, कोठे मेरू कोठे मशक, अर्की ख्योदत मिरवला ऐसा विचार कमट करीत, मने बरवे नव्हे यात, तरी आता तेजुनी ग्रामाते परदेशाप्रती वसावे, तरी आता विप्रयास कळता सत्य वर्मा, रायास तो शिर छेदुनी कासायास, अर्पिल जान निर्धारे. ऐसा विचार करिता चित्ती तो उदयास पावला गबसती, मग कांतेसी सांगून गर्धवनीती, पलायनास निश्चय केला पै. परी ते मूड दोघे जण जया लागी नसे ज्ञान, की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन, हे आश्चर्य वाटेना. पशु असती वाचारहित, हा गर्धब बोलतो मात, तरी हा पशु नव्हे निश्चित, प्रज्ञावंत समजेना, म्हणून असती मूढपणे. योजिले त्यांनी पलायन, त्याची गर्धपी ग्रंथिका वाहून, संसार ग्रंथिका भरियेली. संसार वाहिनी गर्धभावरता, त्या सवे चालती उभयंता, सहज स्थिती चालता. ग्रामद्वारी ते आले, परिद्वार रक्षक तेथे असती, तरीही पाहता त्यांची स्थिती, समजोनी त्यांची पलायन रीती. तार्किक ज्ञाने करुनिया, मग ते हटकती कमटा कारणे, म्हणती संसार गर्दबी वाहून, किमर्थ तू पलायन करीसी सांग कामठारे. ऐसे पुसता द्वाररक्षक, तेव्हा तो झाला भय व्यापक, न बोले वचन काही एक, मुखस्तंभ बावरिला. तरी ते नाना युक्तिप्रयुक्ती, पलायना अर्थ पुसती, परी तो न वदे दुःखाप्रती, संशयात मिरवितसे. मनात मने कमट कुल्लाळ, जरी हा अर्थ वधू केवळ, तरी सध्या हा वडवानळ. अंग परशिल आमुचे, म्हणून त्याते न बोलेची काही, मुखस्तंभ विचरे वाचा प्रवाही. मग ते द्वारपाळ प्रज्ञा देही, अटक करीती कमटांते, म्हणती ऐसी वस्ती टाकून, कमठा तू करीसी पलायन, तरी ते रायांते श्रुत करून, मग बोलवू तुझ कमटा. ऐसे वधुनी द्वारपाळा, राजांगणी जाऊनी चपळ, म्हणती महाराजा कमट कुल्लाळ, ग्रामातुनी जातसे. मग तोरे पाठवणे आपले दूत, कमट आणिला राजसभेत, सभास्थानी जाताच त्याते राव स्वमुखे पुसतसे. म्हणे काय झाली दुःख मात, कोणते दुःख तुझ वसत, झाले म्हणून ग्रामांते सांडुनिया जासी तू. ऐसी असता महारहाटी, तू कोणे अर्थ झालासी कष्टी, तरी तो अर्थ वधोनी होटी. श्रुत करी आमुचे, म्हणे कमटा सत्यवर्मा, नाव मिरवत आहे मही अम्मा, तरी सत्य चालवी न नेमा, नामा समान वर्ततसे. ऐसे बोलता राव वचन, कमट बोले राया कारणे, हे महाराजा प्रजापालन करणे दक्ष तुम्हीच आहा की. परी माते दुःख जे आहे ते वाचेने बोलता नये, बोलो जाता प्राण जाय, देहमुक्त होईन. राववने मजकडून जात असेल तुझा प्राण, तरी अन्याय माप करीन, रक्षिण प्राण तुझा की. तरी या बोला कारणे संशय मिरवित असेल मने, तरी माझे सदैव वचन घेही कामटा तू. ऐसे बोलता राजेंद्रवाणी, कमट तुकावी ग्रीवे लागुनी, म्हणे महाराजा ऐसी वाणी. भाष द्यावी मज आता अवश्य म्हणून सत्यवर्मा, करतळ भाष देत उत्तमा. मग म्हणे कमठा क्लेशवर्मा, वदोनी दावी मज आता, एरू म्हणे नरेशा, एकांती दावी न शब्दलेशा. ऐसे बोलता कमट सहसा, एकांते चालिलेल्या कमट आणि नरेंद्रोत्तमा, एकांती बैसले शुद्धाश्रमा. मग कमट म्हणे राया कामा, मम क्लेशाचे अवधारी, हे राया तू सर्वज्ञ मूर्ती. तव उदरीची कन्या युवती, नाम जियेचे सत्यवती, महेवरती मिरवते. तरी काय सांगू विपर्यास, एक गर्धब मम सदनास, तो रात्री पाचारुणी आम्हास. विपरीत वाणी बोलतसे कैसे रीती, की मज दारा करुणी ते सत्यवती. ऐसे बोलता चक्रवती, भय व्याप्त मन माझे, अहो हे पशु काय बोलत. जरी राया ते होत श्रुत, मग तो माते सदनासहित, कोपानळी जाळील. ऐशा भयाची उमजोनी वार्ता, त्रास योजिला आपुले चित्ता. म्हणून या राया सांडोनी स्वार्था, ग्रामाबाहेर
जातसे ऐसे बोलता कमट कुल्लाळ. मग विचार करीतसे नृपाळ. चित्ती म्हणे पशु केवळ वाचा रहित असती की. तरी तो पशु न म्हणावा सर्वता. कोणीतरी असेल देवता. परीक्षेवीन माझी या चित्ता. पशु वेशे नटला असे. ऐसा विचार करुणी चित्ती बोलता झाला कमटाप्रती. म्हणे कमटा भय चित्ती धरू नको या हेतू. तरी आता कुशळपणे दावू आपले भावलक्षण. आणि तयाची परीक्षा करून सत्यवती उपावी. तरी तू आता सेवनी सदन. सोस्ते करी आपुले मन. गर्धब करिता तू ते भाषण. उत्तर युक्ती तू एक. तू ते बोलता गर्धब मात. तरी त्या ते उत्तर द्यावे त्वरित. की हा प्रकार राया ते श्रुत. केला असे महाराजा केले परी राज उत्तर. आले आहे तव बोलावर. तरी धातू ताम्राचे मिथुळा नगर. करुणी द्यावे सर्वस्वे. पूर्ण झाली या ताम्रवती. मग आपुल्या ते देईल सत्यवती. ऐसे सांगोनी तयाप्रती तुष्ट करी चित्ता ते. ऐसे कमठान नरोत्तमे सांगोनी दिला उत्तर नेम. तुष्ट करुणी मनोधर्म बोलविला कमट तो. मग तुष्ट होऊनी कमट चित्ती जाता झाला सदनाप्रती. तो अस्ताचळा पाहुनी गबसती. मही रात्र संचरली. रात्र झाली 2 प्रहर. तव गर्धब बोले उत्तर. हे कमटा तू नरेश्वर सत्यवती दे माते. ऐसे बोलता पशुयुक्ती कमट उत्तर देतया प्रती. म्हणे महाराजा नृपाप्रती. श्रुत केले आहे मी. केल्यावरी प्रत्युत्तर राये दिदले अनिवार. की ताम्र धातूचे मिथुळा नगर. करुणी द्यावे आमुते ग्राम. झालिया ताम्रसदनी. अर्पिन त्याते नंदिनी. ऐसिया बोल प्रकरणी बोलिला आहे नरेंद्र तो. तरी ऐसिया बोला सरळा. असेल काही दावा कळा. तुष्ट करुणी नरेंद्र पाळा. सत्यवती वरावी. त्याते ताम्रवती देवोनी. ग्रहण करावे कन्यारत्न. जैसे दानवा सुरा देऊन. पीयूष घेतले देवांनी. किंवा कष्टाते कैचे औपोनी. हरोनी गेला संजीवनी. तेवी राया ते तुष्ट करुणी. सत्यवती हरिका. तरी कांच देऊनी 5 घेणे. हे तो बुद्धिमंत लक्षण. असेल काही या प्रमाण. करुणी दावी महाराजा. ऐसी कमट बोलता उक्ती. हास्य करी गंधर्वपती. म्हणे रायाची विशाळमती. नव्हे का कमटा या प्रकरणी. अरे हेमत गटी रत्नकोंदनी. जरी तो आधार दिता वाणी. तरी करोनी देता याची शनी. अमर नगरी समान की सबळ शक्रांची संपत्ती. आणून देतो तयाप्रती. तेथे मागणे ताम्रवती. अदैवपणी हे काय. असे सकळ कानना बुद्धी सुरभी रत्न. कल्पतरू आदी 14 करुणी. तै ताम्रपती मागणे वाणी. अदैववाणी हे काय. की सुरभी अभिद्रत्न. मागता देतो आणून. तेथे ताम्रवती नगर पूर्ण. अदैववाणी हे काय. की रेवा काननीचे पाषाण निधी. चिंतामणी देतो करुण. ते ताम्रवती नगर मागून. अदैवपणे हे काय. तरी आता असो कैसे. जैसे ज्यांचे संचित असे. तैसी बुद्धी होय प्रकाश. प्रारब्ध बळे अनुक्रमे. तरी कमठा अति निगुती जाऊनी सांगावे रायाप्रती. की मिथुळा ग्राम ताम्रवती. ग्रहण करी नरेंद्रा. अवश्य म्हणून कुल्लाळ. जाऊनी वंदिला मिथुळापाळ. म्हणे महाराजा भूपा कुशळ. बोलिला ते ऐकावे. म्हणे सिद्ध करुणी सत्यवती. कृपे ओपिजे माझे हाती. आज रात्री ताम्रवती निज दृष्टी पाहसील. ऐसे पशुचे वाग्वचन. कमठ मुखे राव ऐकून. अवश्य कुल्लाळ ते म्हणून सदनाते पाठवी. कुल्लाळ येताची शोधामा. म्हणे प्राज्ञिक गर्दभोत्तमा. राया सांगता ऐसा महिमा. स्वीकारिले रायाने केला प्रत्यक्ष विश्वकर्मा. तो म्हणे महाराजा गंधर्वोत्तमा. कवन कामिक काम तुम्हा. वेधलासे महाराजा एरू म्हणे विराट स्वरूप तनया. मुख्य माझी तो ब्रह्मकाया. काम उदेला गुरुराया.
मिथुळा कीजे ताम्रवती विश्वकर्मा तुझे नाम तरी जानसी सकळ विश्वाचे कर्म कर्म पुनी जगद्रुम सुपंत पंथा लाविले तरी सकळ कर्म निर्माण करता म्हणून विश्वकर्मा नाम शोभत आहेस म्हणून त्या अर्थे पाचारिले तू ते मी ती जगद्गुरु तू कर्मपाड निवारी तू माझे इतके साकडे ताम्रवती मिथुळा कोट करुणी द्यावी महाराजा ऐसी एकता गंधर्ववाणी मागिले प्रहरीची यामिनी विश्वकर्मा ग्रामधामी कृपा करुणी हास तसे कृपा दृष्टी अविट करिता ताम्रधातू ग्राम समस्त व्याप्त धामे सर्वता ताम्रवर्णी लखलखित राजा अत्यंत जादी सवे सकळ कोणी न उरला धामी दुर्बळ ताम्रवटिका सकळ स्थळ ग्राम मिथुळा मिरविले ऐसे करुणी विश्वकर्मा दृश्य गेला आपुले धामा एरीकडे उदेत्तमा होता पाहती ग्रामजन तो ताम्रधातू अंगणासहित धामे विराजली सुशोभित ऐसे पाहताची अपरिमित ठक पडले जगासी म्हणती हे काय अपूर्व झाले न घडे तेची घडून आले परिराये पाहताच जाणविले खून परीक्षा चित्ताते मग मनात म्हणे सत्यवर्मा कन्या ओपिता सुकर्मा परिलौकिक अति जगत दुर्गमा हेळणे ते पावेन मी तरी हे जग दुर्गमनो हे भले द्विमुख सावज होऊनी वैसले पैशून्याची देखुनी पावले दंशावया धावती तरी आता गुप्ते कन्या ओपुनी कुल्लाळती सो ग्रामधामाकारणे विभक्त दूरदेशी वसवावी ऐसा विचार यजुनी चित्ती मग पाचारुणी कमटाप्रती लोकनिंदेच्या सकळार्थी सुचविले तयाने म्हणे महाराजा एक कन्या गर्दभा उपिता देक लोकनिंदा पतन शब्द चारवाक प्रविष्ट होईल भवनी की तरी लावण्य चपळा सत्यवती गेहुनी जावी सदनाप्रती परी या गावी न करुणी वस्ती दूर देशी वसावे ऐसे बोलता राव पष्ट अवश्य म्हणे कुल्लाळ कमट मग सदनी येऊनी संसार थाट वस्त्री ग्रंथिका वाहिली अर्क झाला अस्तमानी पुन्हा प्रवेशे राजसदनी म्हणे राया ग्रंथिका बांधुनी सिद्धा हे जावया राव पाचारुणी कन्यायवती म्हणे पवित्र सत्यवती तू ते अर्पिली देवाप्रती स्वीकारावे तयांते मनशील परीक्षिले कैसे तरी मिथुळा ताम्रवती क्लेशे शन न लोटता केले असे तस्मात देव निश्चयितो तरी तू त्या स्वीकारून ओळखी आणि जे कोणाचा कोण मी तोची परीक्षेला निश्चय करून देवतारूपी गर्धभ तो करिसी सहसा अनुमान तरी काया वाच मने करुण शुची होऊन उत्तीर्ण उभय कुळा हेची करी जरी गर्धभ म्हणून अपमानिसी तरी डाग लागेल मम कुळासी आणि तो कोपला विपर्यासी पतनशापा ओपिल की तरी ऐसे करी नंदिनी युक्ती प्रयुक्ती तया लागुनी गर्भदेहाचा त्याग करुणी स्वस्वरूपी मिरविका तेने करुणी उभय कुळाशी उद्धारार्थ मिरवेल दक्षी तरी आता शुद्ध कांशी कमट सदना सेविका ऐसे बोलता तिथे सदई अवश्य म्हणून शुभाननी मग कुल्लाळ ग्रही जात घेहुनी निशी माझी संचरली घरी म्हणता बोटा लावूनी दावी भरता सत्यवती ऐसे बोलता रावपुसे कमठांते रावपुसे कमठासही दाविताची राव लागे पायी म्हणे महाराजा हे जावई पाळन करी कन्येचे ऐसे बोलता तयापर गर्धभ बोलता झाला उत्तर राया तव भाग्य असे थोर मी जावई तुझ असे पाहे माझी कळा गर्धभदेही लोक याते म्हणतील काही परी हे असो निंदा प्रवाही परी धन्य भाग्य तुझे की राया तरी एकमात शक्रशापे गर्दभ देहाते मी विचारतो कृत्रिममते ना तरी सुरोचन गंधर्व मी नग मुळापासून समूळ कथा सांगुनी तो शैले नृपनाथा ऐशी नृपे ऐकुनी वार्ता तुष्ट चित्ती मिरवला
मग देऊनी लावण्य राशी राव गेला सोसदनाशी भरता देऊनी सत्यवतीसी कुल्लाळा ते प्रार्थनिया राव जाता सोसदनी कमट सत्यवतीसी घेऊनी अवंतिकेचा मार्ग धरुणी गमन करी रात्री तो असो आता पुढील अध्यायी सत्यवती करील काही तोची कथा परिसावी अवधान देऊनिया धुंडीसूत नरहरिवंशी मालू नटला संत सेवेसी सेवा प्रसाद तयापासी रात्रंदिन मागतसे इति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसुत भाविक चतुर पंचविंशतिमध्याय गोडहा अध्याय 25 ओव्या 196 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु नवनाथ भक्तिसार 25 अध्याय समाप्त।